म्हाळसा, अजून काही कळलं का? कशाबद्दल? त्या बानूचे वडील येणार आहेत त्याबद्दल. आता अजून काय कळायचं शिल्लक आहे म्हाळसा? आता तू काय करतेस हे महत्वाचं आहे. तोच विचार करते आहे मी. काय करू? एक एक करता तिची सगळी माणसं इथे येऊन राहू नयेत म्हणजे झालं. काय ना म्हाळसा, तिच्या बाजूने बोलणारी माणसं वाढतील आणि तू एकटी पडशील. ह्या म्हाळसाला एकटं पाडणं सोपं नाही लतिका. मी एक सुचवू का? तिने जसं तिच्या वडिलांना बोलवलं आहे तसं तू देखील अक्का आणि अण्णांना बोलवून घे. देव तुला नाही म्हणणार नाही. मला इथे कुणीही कशालाही नाही म्हणू शकत नाही. आणि ती जशी वागली तशीच जर मी वागले तर तिच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला? एक गोष्ट ध्यानात असू दे, ती एक रानात राहणारी स्त्री आहे आणि मी एका धनिक सुसंस्कारित माणसांच्या घरात जन्म घेतला. मी या साम्राज्याची सम्राज्ञी आहे. तिला तिच्या घरच्यांना इथे बोलवावंसं वाटलं, तिने बोलवलं. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आणि सगळं जग एकत्र आलं, माझ्या विरुद्ध उभं राहिलं, तरी मी समर्थ आहे येईल त्याला सामोरं जाण्यासाठी. आता ती तशी एकटी आहे, पण चार चौघं एकत्र आली ना की काही ना काहीतरी ठरवतात माणसं आणि तशी वागायला लागतात. नंतर उपद्व्याप होण्यापेक्षा आत्ताच विचार केलेला बरा. स्वतःच्या पतीनेच विचार केला नाही म्हटल्यावर आपण काय विचार करणार? तू काळजी नको करूस म्हाळसा. तू समजून घे ना, देव 12 वर्ष चंदनपुरीत होते. त्यांचं नातं दृढ झालं असणार. हे तुला दृष्टीआड करून चालणार नाही. मला तुझे म्हणणे समजते आहे लतिका, पण आता मला एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे मला माझी ओळख आधी होणे. आख्यान ऐकत असताना मला इतर गोष्टींकडे माझे ध्यान जाऊ द्यायचे नाही. बानूच्या आधी मला माझे आत्मज्ञान होणे जास्त महत्वाचे आहे. बानू श्री खंडेरायांशी विवाह करून जेजुरीला गेली खरी, पण एक आई म्हणून मला सतत तिची काळजी वाटते. जेजुरीत गेल्यावर म्हाळसा देवी तिचा स्वीकार करणार नाहीत हे मी जाणते. आजवर माझ्या मुलीने काय काय नाही सोसले. यांनी तिचा वध करायची आज्ञा दिली. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. रानातल्या त्या भल्या माणसामुळे तिला जीवनदान मिळालं. लहानपणापासून तिने खूप सोसलं आहे, पण आता ती सदैव सुखात राहावी असंच मला वाटतं आहे. देवी, कोणत्या विचारात आहात? माझ्या कन्येची काळजी मला स्वस्थ बसू देत नाहीये. श्री खंडेरायांशी तिचा विवाह झालेला आहे. आता तेच तिचे भाग्य विधाते आहेत, तेच तिचे आराध्य आहेत. असे असताना तुम्ही काळजी कशाला करता? श्री खंडेरायांशी तिचा विवाह झाला असला तरी पार्वती रूपी म्हाळसा देवींशी त्यांचा विवाह आधीच झालेला आहे. त्या बानूचा स्वीकार कशा करतील? परमनियतीने जे लिहून ठेवलंय तसेच होईल. त्यात आपण हस्तक्षेप कसा करणार? आणि तुम्ही एक विसरता आहात, या कृतयुगात जयाद्री रूपी बानूचा विवाह खंडेरायांशी होईल असं वचन प्रत्यक्ष पार्वती देवीनेच दिलेलं आहे. कधी ना कधी म्हाळसा देवी आपल्या कन्येचा स्वीकार करतीलच. पण हे होणार कधी? लवकरच तो दिवस येणार आहे.
जेजुरीमध्ये श्री म्हाळसा देवी आणि बानू यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण व्हावे म्हणून श्री मार्तंड भैरवाच्या अवताराचे आख्यान नारद मुनी सांगतायत. या आख्यानामधूनच श्री म्हाळसा देवी आणि बानू यांना त्यांच्या मूळ रूपाचे हळूहळू स्मरण होत जाईल. आणि ज्या क्षणी त्यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होईल त्याच क्षणी श्री खंडेरायांचे अवतार कार्य समाप्त होईल. आणि आणि काय? आणि दोघींपैकी आपण कोण आहोत याचे स्मरण जिला आधी होईल तिला बरोबर घेऊन श्री खंडेराय कैलासात निघून जातील. म्हाळसा देवी साक्षात आदिशक्ती रूप आहेत. त्या कोण आहेत याचं स्मरण त्यांनाच आधी होणार. तर मग बानूचं काय? तिला हे सारं कसं कळणार? जिने आपल्या आराध्याला प्राप्त करण्यासाठी आजवर अनेक कष्ट सोसले, तिला त्यांचा सहवास प्राप्त होणारच नाही का? नाही, मी असे होऊ देणार नाही. माझ्या कन्येला सहाय्य मला करावेच लागेल. देवी, तुम्ही प्रत्यक्ष शिवलीलेमध्येच हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करता आहात. हे योग्य नव्हे. आपल्या मुलीला योग्य तो न्याय मिळवून देणं कोणत्याही आईसाठी अयोग्य कसं असेल? मला असे वाटते की या कार्यात आपणही मला सहाय्य करावे. तुमच्या भावना मला समजत आहेत, पण या कार्यात मी तुम्हाला काही सहाय्य करू शकेन असं मला वाटत नाही. बानूच्या विवाहाआधी जे मी वागलोय त्याचं शासन मला मिळालंय. आता यामध्ये मी कोणताही हस्तक्षेप करणार नाही. आणि तुम्ही देखील हा विचार सोडून द्यावा असंच मी सांगेन. कोणी कितीही म्हटलं तरी मी आता माझे कार्य करणारच. माझ्या कन्येला या आख्यानातून तिच्या मूळ रूपाचे स्मरण आधी कसे होईल यासाठी मी तिला सहाय्य करणारच. देवी, आपण कोण आहोत ह्याची ह्या गडावर अजून कुणालाही कल्पना नाही. तुमचे हे महालक्ष्मीचे रूप, ह्या दिव्य शक्ती रूपाचे जर कुणाला दर्शन झाले असते तर अनर्थ घडू शकला असता. ते मी जाणते, परंतु आता ध्यानस्थ असताना मला जी गोष्ट कळली आहे ती जर घडली तर खरोखरच बिकट परिस्थिती उद्भवेल. असे नक्की घडले तरी काय देवी, ज्यामुळे तुम्ही अशा चिंताग्रस्त दिसता आहात? स्वर्गात देवेंद्र आणि शची ह्या दोघांमध्ये जे बोलणं सुरू होतं ते ध्यानमग्न असताना मला समजलं. ह्या गडावर सुरू असलेल्या आख्यानात बानूला सहाय्य करावं अशी शचीची इच्छा आहे. परिस्थिती गंभीर होण्याआधी आपण श्री खंडेरायांना ह्याबाबत सांगावं असं मला वाटतं. नको देवी, श्री खंडेरायांना अजून काळजीत पाडायला नको. परंतु मला म्हाळसा देवींची काळजी आहे. जर हे घडलं तर म्हाळसा देवी त्याला कसं सामोरं जातील हा विचार मला अस्वस्थ करतो. तुम्ही निश्चिंत राहा देवी. आख्यानाच्या निमित्ताने गडावर श्री गणेश यांचा निवास आहे. ते कोणतेही विघ्न येऊच देणार नाही. तसं झालं तर उत्तमच आहे. म्हणजे आता बा आला ना का त्याला मी रोज माझ्या हातनं खायला करून घालणार आहे बघ. आणि अगं तो यायच्या अगोदर बंडोबासनी सांगून समजा वाडा सारवून घ्यायचा आहे का आपणच करायचं? समजा कशाला उगा बंडोबासनी सांगायचं? हा म्हणजे अगं मी काय म्हणतीय आणि तुझं ध्यान कुठं आहे म्हणायचं? आजा येणार म्हणल्यावर किती आनंदात दिसतेस ग बानू तू. अशीच हसत राहा बघ. होय ग, म्हणजे मला तर कवा धरणं वाटत होतं का बाण हे आख्यान ऐकावं आणि आता तसंच होतंय म्हणल्यावर. पण आता तर आख्यानामध्ये देवांच्या अवताराची गोष्ट सांगणार आहेत महाराज. अगं ज्या दिवशी महाराज देवांच्या अवताराची गोष्ट सांगणार आहेत त्या दिवशी मी देवांच्या पायावर बेलाची पानं वाहणार आहे. असं करू नगस तू.
नाहीतर म्हाळसाताईंचा रागराग व्हायचा. झालं तर होऊ दे, पण मी आता मागं फिरणार नाही. मी ह्यांची पूजा करणारच. आख्यान सुरू होई पतूर मी ह्यांच्या पायावर बेलाची पानं वाहणारच. गणोबा, बंडोबा, कसे आहात? देवा, तुम्ही हात आहात म्हणून आम्ही सुखी आहोत. गणोबा, तुझ्या कामाची नेमणूक कुठे आहे? मी या गडावर असतो जी. आणि बंडोबा तुझी? म्या बानाईच्या वाड्याबाहेरच असतो जी. बानू स्वतःहून काहीच सांगणार नाही. वाड्यावर जर काही नसेल तर ते पोहोचवण्याची व्यवस्था करा. वय जी, तुमच्यासाठी अजून एक काम आहे. सांगा देवा. दिलेल्या आमंत्रणावरून बानूचे वडील अजामेळ आता वाड्यापर्यंत पोहोचले असतील. त्यांना सन्मानाने गडावर घेऊन या. हा. इथे यायला जर त्यांना काही संकोच वाटला तर त्यांना सांगा की मी बोलवलं आहे त्यांना. वय जी, आता जातो आणि त्यासनी घेऊन येतो जी. त्यांना सांगा की ह्यावेळी मी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी उभा आहे. वय जी. या आता. आजा, यार हकडं कुणीकडे आला? गडाव जायची वाट तकडं राहिली. मला ठाव हाय र. आपल्याला हातच यायचं होतं बघ. हात? ए यार कुठे घुसतोय? आजा, ए आजा. आया या 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 या. अरे काय म्हणायचं हे? हा, वाडा म्हणायचा का राजवाडा? आजा, मला असं वाटतंय तू आज चुकून हाता आला असशील. वाडा लय भल्या मोठ्या माणसाचा दिसतोय बर का. उग कोण काहीतरी बोलायचं चल बाबा हितनं. ए रंग्या, आता आपल्याला कोण बी काय बी बोलायचं नाही बघ. हा, काय म्हणतोय? हाय मग चालेल. काय रे, वाडा कुणाचा असेल बरं? सांगते. कोणी हाय का वाड्यामध्ये? मला तर वाटलं होतं पुण्यांदा आता येणार नाहीस. अगं देवाचा सांगावा आला म्हणल्यावर नाही कसं म्हणणार. आणि म्या एकलाच नाही आलोय, पाहुण्यासनी सोबत घेऊन आलो. या रंग्या, तू बी आलास होय आख्यान ऐकाय? आलो आजा संग. म्हणलं तुमच्या जेजुरीचं दर्शन घ्यावं. चांगलं आहे. भरारा असा परक्यावानी कशा पाय उभा आहेस? डोळं दिपून गेलं असेल त्याचं. म्हणजे जा, सामान आत ठेव जा. वा, वाटत तुला काही त्रास तर नाही ना झाला? अगं नाही ग, देवाचा सांगावा आला आणि लागलीच निघालो बघ. आणि संगतीला रंग्या बी होता. मला म्हणलं का देवाचं दर्शन घ्यायचं हाय. बरं झालं आलास तू बासंग रंग्या. आता आपल्या माणसासाठी कराय ना गोय. काय म्हण बानू, वाडा बाकी मोठा बांधलाय बर का. आता काय, आता राहायला लागल्यावर म्हणल्यावर आपल्या वस्तीवर तुला करमायचं नाही का नाही? अरे असं कसं? अरे शेवटी आपली माणसं ती आपलीच माणसं. त्यासनी कशी इसरण म्या. आणि म्या हात असले तरी समन्यांची आठवण येते बघ मला. हेच माझ्या ध्यानात ये ना. काय म्हणजे गडाची वाट सोडून आजा कुठेतरी आड वाट्यालाच निघाला. मी आपलं त्याच्या माग माग थांबवाय आलो. म्हटलं उग कुणाच्या तरी वाड्यात घुसायचं, कोण बोलायचं आहे का नाही. पण नाही, गडी आपला तारा तारा निघाला वाड्याकडे. नाही पर आता माझ्या ध्यानात आले. वा वा, काय ग, देव कुठे दिसत नाही?
ए बानू, नाही म्हणलं देव कुठे दिसत नाही. चला हात पाय धुवून घ्या. हा? चला चला. ये रे. आजा, अरे इकडे बाबा चल. म्हाळसा, म्हाळसा, तुम्ही बोलवलत? होय. आज तुझा दिनक्रम काय आहे? मी नेहमीप्रमाणे गडावरच आहे. पण तुम्ही असं का विचारता आहात? तुम्ही याआधी मला असं कधी विचारलं नाही. माझी एक इच्छा आहे, ती तू पूर्ण करणार का? तुम्ही काय ते सांगत का नाही? तुला मी एक अन्नपूर्णेचा घट दिला होता, तो तू कुठे ठेवलायस? तो सुरक्षित आहे माझ्याकडे. आज तो घट पुन्हा काढून पाकगृहात येशील का? आज तुम्हाला विशेष भोजन करण्याची इच्छा आहे का? नाही, पण आज माझा एक प्रिय भक्त येणार आहे. कोण आहे तो भक्त? मी त्याची आणि तुझी भेट घडवीन. तुम्ही सांगितलं तेव्हा मी अतिथींच्या भोजनाची व्यवस्था करेन आणि मी स्वतः त्यांना भोजन वाढेन. पण अतिथी कोण आहेत हे मला कळायला हवं. तू वचन दे की तू तुझे शब्द मागे घेणार नाहीस. मी वचन देते की येणाऱ्या अतिथींसाठी मी अन्नपूर्णेचा घट घेऊन येईन आणि त्यांना इच्छित भोजन स्वतः वाढेन. आज बानूचे वडील अजामेळ यांना भोजनाला बोलवलं आहे. तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? कारण तू ह्याला नकार दिला असतास. हो ना, मग माझा असा अपमान का करता आहात? हा अपमान नाही, तर त्या भक्ताचा सन्मान आहे. कसा काय? याआधी अजामेळ गडावर आला होता, पण त्याचा अपमान झाला होता. माझ्या लेकीचा संसार ज्यांनी उधळायचा प्रयत्न केला आणि त्यात तुम्हीही आलात. बाप आहात ना तुम्ही? तुम्हाला कळालं नाही तुमच्या लेकीला सवत म्हणून पाठवू नये ते? तुम्हाला तुमच्या लेकीला समजावता नाही आलं? पण तो अपमान मी केला नव्हता. मान्य आहे, पण त्याचे दायित्व आपले नाही का? ही त्याची परतफेड आहे. तर परतफेड नाही, तर त्यावेळी आपण जे कर्म केले होते त्याविषयी क्षमाभाव मनात ठेवून हे कर्म करण्याचा हा क्षण आहे. तुम्ही हे करणं अपेक्षित नव्हतं. म्हाळसा, जर हे भोजन वाढताना तू हा असा राग मनात ठेवलास तर त्या भोजन वाढण्याला काहीच अर्थ नाही. तेव्हा प्रसन्न मनाने हे सर्व केलेस तर त्याचा मला आनंद होईल. आज तुम्ही माझ्या सवतीच्या घरच्यांना बोलवलत, उद्या तिलाही बोलवायला कमी करणार नाही. तुझ्या अनुमतीशिवाय मी तसं करणार नाही. तसं करण्याचा प्रयत्नही करू नका, अन्यथा ही म्हाळसा तुम्हाला पुन्हा कधी दिसणार नाही.